साठी ती दृष्टी असायला पाहिजे. आणि ती दृष्टी कशी असायला पाहिजे ते आपण या पूर्ण कोर्समध्ये घेणार आहोत. बेसिकली संधी सगळ्या क्षेत्रात आहे आणि संधी नाही असं एकही गोष्ट नाही की सगळ्या क्षेत्रात संधी आहे. पण त्याच्यासाठी जी दृष्टी लागते ती क्रिएटिव्हिटी, ती सृजनशीलता, ती इनोव्हेटिव्ह थिंकिंग, ती डिझाईन थिंकिंग आपल्यामध्ये असली पाहिजे. ते स्किल आहे. हे स्किल आपण डेव्हलप करू शकतो. आपल्याला लोकांच्या गरजा कोणी येऊन सांगणार नाही की माझ्यासाठी तुम्ही हे द्या, पण ती गरज आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्याचबरोबर त्या गरजेचा आपल्या क्षमतेशी जोड लावला पाहिजे. जी क्षमता आणि गरज याचा जेव्हा मेळ होईल तेव्हा ती संधी असते. त्याला एक सिस्टमॅटिक वेने जायला पाहिजे ना. लोक हॅपेझर्डली प्रॉडक्ट सिलेक्ट करतात आणि मग नंतर प्रॉब्लेम मध्ये येतात. कोणीतरी सांगितलं अरे आता मास्कची खूप गरज आहे. अरे गरज आहे, नक्की गरज आहे, परंतु तुझ्याकडे ती सगळी क्षमता आहे का ते चेक करायला पाहिजे ना. सगळी संधी ही आपल्यासाठी असू शकत नाही ना, नाही का. सगळं आपल्या बाबाचं नसतं. तर आपल्यासाठी काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. व्हॉट इज बेस्ट फॉर मी, नाही का. कदाचित तुला अजून काही चांगल्या गोष्टी असू शकतात. त्यासाठी मग आपल्या क्षमतेचं सुद्धा अनालिसिस करण्याची गरज आहे. हा एक प्रवास आहे. म्हणून आम्ही 3 आठवड्याचं प्रशिक्षण याच्यासाठी देतोय. 3 वीक्स. या 3 वीक्स मध्ये एक सिस्टमॅटिकली आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत की पहिले म्हणजे उद्योग संधी कशी शोधायची. कारण की जसं मी सांगितलं इट इज अ लाईफ टाईम एक्सरसाइज. असं नाही की आता तुम्हाला एखादी संधी मिळाली तिच्यावर तुम्ही आयुष्य काढू शकता. 2 वर्षांनंतर मास्क हा रिक्वायर्डच राहणार नाही. जर त्याला एकदम चांगलं वॅक्सिन आलं तर कदाचित वर्षभरातच मास्क विल नॉट बी रिक्वायर्ड एट ऑल. मग तेव्हा काय करणार तुम्ही. म्हटलं एवढं मोठं युनिट टाकलं पण आता मी काय करायचं, असं नाही चालणार. तुम्हाला खूप दूरगामी विचार करायला लागतात उद्योगाची निवड करताना आणि खूप फ्युचरिस्टिक व्ह्यू ठेवून तुम्हाला उद्योगाची निवड करायला पाहिजे. उद्योग संधी शोधा आणि ही शोधण्याची प्रक्रिया आपल्याला नव्याने समजून घ्यायला पाहिजे. मित्रांनो, गेल्या 35 वर्षाच्या प्रवासात हे जे काही आम्ही समजलो आहे, जे काही आम्ही पाहिलं आहे, माझे 60,000 विद्यार्थ्यांच्या ह्याच्यात तुम्ही जे काय पाहिलं आहे ते एक सिस्टमॅटिक वे आहे. त्याच्या मागे एक सायकोलॉजिकल अप्रोच आहे, त्याच्या मागे एक सायकोलॉजिकल थिअरी आहे आणि प्रॅक्टिकल गोष्टी आहे. बेसिकली आम्ही तर प्रॅक्टिकल काम करणार लोक आहोत. आम्ही स्वतः उद्योजक आहोत. त्यामुळे उद्योजकाला उद्योजकता शिकवता येऊ शकते. जो उद्योजक नाही तो काय उद्योजकता शिकवणार. इथे आम्ही जे लोक बोलतो ते सगळे एंटरप्रेन्योर्स बोलतो. मित्रांनो, अतिशय प्रॅक्टिकल अप्रोचने तुम्हाला उद्योग संधी कशी शोधायची हा एक आठवडा जो आहे, पुढचा जो सोमवारपासूनचा आठवडा आहे तो त्याच्यासाठी 1 वीक इज स्पेशली फॉर दॅट की हाऊ टू सर्च अन अपॉर्च्युनिटी. बिझनेस एन्व्हायरमेंट स्कॅनिंग कसं करायचं, हाऊ टू आयडेंटिफाय नीड, हाऊ टू कनेक्ट विथ युअर स्ट्रेंथ्स, तुमच्या कॅपॅबिलिटीशी त्याचं नातं कसं जोडायचं, त्यासाठी इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह थिंकिंग कशी डेव्हलप करायची, त्याचे टूल्स काय, ते सगळं आपण पहिल्या आठवड्यात घेणार आहोत. ओके. देन इन सेकंड वीक आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत संधी विश्वात. काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता मित्रांनो, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे, पण त्याच्यासाठी काही एक्सपर्ट लोक बी आहेत आमच्याकडे की जे तुम्हाला त्या क्षेत्रातलं जाणकार आहे, त्या क्षेत्रातली तुम्हाला माहिती देणार आहे. कोणते असे क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये खूप संधी आहे. त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे ऍग्रो बेस्ड सर्व्हिस इंडस्ट्रीज आणि ऍग्रो बेस्ड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. शेतमाल प्रक्रिया हा खूप मोठा विषय राहणार आहे मित्रांनो. पुढचा सगळा सुवर्ण काळ शेतमालावर डिपेंड राहणार आहे. लक्षात ठेवा, फूड हे कधीही न संपणारी गरज आहे आणि त्यामध्ये आता खूप परिवर्तन व्हायला लागले. हायजीन हा खूप मोठा विषय झालाय. पॅकिंग हा खूप मोठा विषय झालाय. आतापर्यंत त्याची गरज वाटत नव्हती, परंतु कोरोनामुळे आपल्याला त्याची गरज सगळ्यांना वाटते आता की वी शुड एन्श्युअर गुड फूड, वी शुड एन्श्युअर हायजेनिक फूड. जिथे मानवी स्पर्श नसेल अशा गोष्टी तुम्हाला आता घ्यायला आवडेल. त्यासाठी तुम्ही पाहिजे ती किंमत मोजायला तयार आहात. Isn't it? We are ready to pay any cost. तर त्या हिशोबाने मग त्या क्षेत्रात काय संधी आहे. आमचे हेमराज राजपूत आणि आमचे CFTRI नावाची संस्था आहे, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हैसूर, ज्यांच्याकडे आज 400च्या वरती टेक्नॉलॉजीज आहे फूड प्रोसेसिंग मध्ये. तर ते त्याचे जे एक्सपर्ट आहे ते या ट्रेनिंग मध्ये गाईड करणार आहे. याशिवाय तुम्हाला गाईड करायला म्हणजे दुसरा जो विषय आमचा
तो म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, याचा वापर खूप वाढणार आहे आता मित्रांनो. अगदी इलेक्ट्रिक व्हेकल खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. सोलार इक्विपमेंट, सोलारच्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सोलार, मग ते बायोमास असेल किंवा मग आता स्वच्छतेचं महत्व वाढल्यामुळे जे कचरा आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्याच्या गोष्टीला खूप डिमांड राहणार आहे. बायोमास वर आता मी पाहिलं की युरोपमध्ये मोठं सेमिनार होतं, मी स्वतः ते जॉईन करतो, म्हणजे मी ते ऑनलाईनच आहे. बायोमास हा खूप मोठा विषय. मी आता जेव्हा मागच्या 4-5 महिन्यापूर्वी जेव्हा मी जर्मनीला गेलो होतो, तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर स्टॉल्स मी पाहिले त्या एक्झिबिशन मध्ये. बायोमास हा खूप मोठा विषय राहणार मित्रांनो, कारण की त्याच्यामुळेच अस्वच्छता असेल तर मग परत रोगराई वाढणार आहे. आणि आता पूर्ण म्हणजे पहिले फक्त पीएम मोदी त्याचं करायचे स्वच्छ भारत. आता गरज आता आपल्या सगळ्यांची झाली. आपल्याला कोरोना होऊन द्यायचं नसेल तर आपल्याला त्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. आणि मग तो एक मोठा विषय नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा. त्यावर आमचे तज्ञ डॉक्टर ओम प्रकाश कुलकर्णी सायंटिस्ट आहे, ज्यांच्याकडे 20 पेटंट आहे स्वतःचे, ते तुम्हाला गाईड करणार आहे. इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल ते गाईड करणार आहे. आज त्यांची टेक्नॉलॉजी जपान, म्हणजे तुमच्या कोरिया आणि तैवानला वापरली जाते, थायलंडला वापरली जाते. असा एक मोठा शास्त्रज्ञ आपल्या इथे आहे. याशिवाय हेल्थ केअर हा एक खूप मोठा विषय राहणार आहे. जसं मी सांगितलं, हेल्थ केअर इक्विपमेंट्स आणि हेल्थ केअरच्या संदर्भात खूप काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत. याच्यासाठी एक एक्सपर्ट आहे आमचे डॉक्टर अतुल दाढे, ज्यांचा अमेरिका आणि मिडल ईस्टची खूप मोठा बिझनेस आहे. ते स्वतः आपल्याला गाईड करणार आहे हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये कसं काम करू शकता. कसे कसे छोटे छोटे टेक्नॉलॉजी ज्या परदेशात आहे. साधी गोष्ट, आपल्या इथे वाऊंड एखादी जखम झाली तर जखम काही काही अशा असतात की 3-3 महिने नीट होत नाही. पण तिथे असे काही मशीन आहे की ते अगदी 3 दिवसात तुमची मशीन अगदी तुमची जखम जी आहे ती अतिशय चांगली होते. काही इक्विपमेंट आले, असे अनेक इक्विपमेंट्स आहेत. ते सगळ्या इक्विपमेंट बद्दल त्याच्यामध्ये काय संधी आहे, आणि मेन म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही मेडिकल बॅकग्राऊंडचा असणं आवश्यक नाही. तर त्याबाबत आणि त्याच्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग कसं करता येईल, आज सगळ्यात मोठी गरज रिव्हर्स इंजिनिअरिंगची आहे. कारण की आज आपण सगळे जण रोज तत्वज्ञान ऐकू राहिलो सध्या की वी शुड बायकॉट चायनीज प्रोडक्ट, आणि करायलाच पाहिजे, त्याचा काही वादच नाही. आपल्या देशाचे जवान जेव्हा सीमेवर आहेत आणि आपण जर चायनीज प्रोडक्ट वापरतोय तर ते शरमेची गोष्ट आहे. आपण शक्य तितका वापर कमी केला पाहिजे. परंतु चायनीज आपल्या घराघरात इतकं घुसलेलं आहे की आपल्याला त्याला कसं बाहेर काढता येईल, हा आपण त्याला बाहेर काढण्याचं एकमेव उत्तर उद्योजकता आहे, ओनली एंटरप्रेन्योरशिप. ज्या काही गोष्टी आपण आज इम्पोर्ट करतोय चायनामधून, 65 लाख कोटीची इम्पोर्ट आहे चायनामधून, ती जर थांबवली गेली तर 65 लाखाचं चलन आपण वाचू, आणि तेवढं ते जर चलन वाचलं तर आपला आयन निर्यातीचा जो गॅप आहे तोच भरून निघून जाईल. आणि विल बी डेफिनेटली, म्हणजे आज चायनावर म्हणजे आज, आणि आपण केलं बी, प्रूव्ह बी करून दाखवलं. जर गरज आली तर सगळं काही गोष्ट. जर्मनी जपान याचं उदाहरण आहे. दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झाले देश, आज टेक्नॉलॉजीमध्ये जगात नंबर 1 आहे. कारण की ते देशभक्तीने पछाडले गेले आणि त्यांनी ठरवलं की बस आता आपल्याला जगावर राज्य करायचं ते आर्थिक दृष्ट्या. आता सगळ्या भारतीयांनी कंबर कसली पाहिजे आणि ते ठरवलं पाहिजे की आता वी हॅव टू वर्कआउट. ह्या गोष्टी वर्कआउट करावंच लागेल आपल्याला. नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. गरज ही शोधाची जननी आहे. तर ती गरज आता निर्माण झाली आहे. इंडिया डिमांड्स म्हणून आपले पंतप्रधान सुद्धा लोकल टू ग्लोबल करायचा विचार करतायत. आत्मनिर्भर भारत करण्याचा प्लॅन करतायत. ही खूप मोठी मुवमेंट आहे आणि ह्या मुवमेंट मध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. आता ते टीका बिका करणं जाऊन द्या, सोडून द्या. आता आपल्याला आपला भारत महासत्ता कसा बनेल याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. दिस इज द टाइम दॅट वी शुड थिंक हाऊ यू कॅन बी सुपर. कारण की हा गोल्डन चान्स आपल्याकडे आहे. पूर्ण युरोप जो आहे तो अक्षरशः ज्याला आपण म्हणतो ना प्रचंड वाईट अवस्थेत आहे. कोरोनाचा इतका मोठा धक्का जो आहे तो ते सहन करू शकले नाही. कारण की त्यांच्यासाठी हे सगळं अघटित, कधी विचार केला नाही अशा गोष्टी होत्या. आपल्यासारख्या भारतीयांना कसं आहे की आपण वी आर यूज टू सस्ते. आपल्याला
रोग आणि हे ते आपल्या इथे ऍक्सिडेंट मध्ये तर लाखो लोक मरतात. तर आपण खूप याच्यात आपल्याला कसं की आपण या सगळ्या असुरक्षित वातावरणाचा असुरक्षिततेचा आपल्याला सराव झालाय आपल्या बॉडीला. आपल्या बॉडी इज प्रोग्राम. मी स्वतः कोरोना मुक्त होऊन बाहेर आलो. 9 तारखेला कोरोना डिटेक्ट झालं, मी 17 तारखेला बाहेर आलो. मनातून ठरवलं तर सगळं होतं, काही प्रॉब्लेम नाही. आपण इंडियन्स आर व्हेरी स्ट्रॉंग. आणि त्यामुळे आता हे जे मानसिकरित्या दुर्बल झाले जे युरोपियन्स आहे, अमेरिकेमध्ये हातबल झाले. अमेरिकेत 1.25 लाख लोक मेले तिथे. आज 20 लाखाच्या वरती तिथे बाधित आहे. सगळ्या जगात हाहाकार आहे. आपल्या भारतात बी खूप वाईट परिस्थिती आहे, याच्यात काही वादच नाही. पण येस विल कम आउट ऑफ इट. आपण याच्यातून खूप लवकर बाहेर पडू. आपली इम्युनिटी पॉवर बी चांगली आहे. एक मानसिक फक्त दुर्बलता आपल्यामध्ये आली नाही तर मित्रांनो डेफिनेटली या रोगावर तर आपण सहजपणे याच्यातून बाहेर येऊ. पण बाहेर आल्यानंतर खूप मोठा सुवर्ण काळ आपल्यासाठी आहे. वी शुड स्टार्ट वर्किंग राईट नाव. दिस इज द टाइम दॅट वी शुड स्टार्ट वर्किंग. मग त्या अनुषंगाने सगळे जे महाराष्ट्रातले जे एक्सपर्ट लोक आहेत ते आम्ही तुमच्याकडे आणणार आहोत. याशिवाय आपण याच्यामध्ये ई कॉमर्स या विषयाबद्दल सुद्धा बोलणार आहोत. आज आपल्याला गरज नाही की 2 रोड कॉर्नर दुकान पाहिजे. नॉट नेसेसरी. तुम्ही आपलं घरी बसून आपला माल जगामध्ये पोहोचू शकाल. ई कॉमर्स हे जे टेक्निक आहे, टूल आहे, ते आपण शिकलं गेलं पाहिजे. जरूर नाही की फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वरूनच आपण प्रोडक्ट आपले पाठवायचे. आपण स्वतःच आपलं एक ऑनलाईन स्टोअर सुरू करू शकतो. काही तुमच्याकडे जागा नसली, काही नसली, काही फरक नाही पडत. इंटरनेटमध्ये खूप मोठी जागा आहे, खूप मोठं क्लाउड स्पेस आहे. तर तिथे तुम्ही एक ऑनलाईन स्टोअर सुरू करू शकता. ते कसं करता येईल, त्याच्यामध्ये काय संधी आहे, त्याच्याबद्दल आपल्याला ईश्वर झा म्हणून आमचे मुंबईचे तज्ज्ञ आहेत आणि आमचे वृषाल काबुनीस म्हणून आहे, ते आपल्याला गाईड करणार आहे. आयटी क्षेत्रात बरेच ऑपॉर्च्युनिटीज राहणार आहे. आता मित्रांनो, आयटीचा वापर हा अनिवार्य होणार आहे आपल्या जीवनामध्ये. यू कॅन नॉट स्टे अवे विदाउट आयटी. तुम्ही विदाउट आयटी राहूच शकत, अस्तित्वच नाहीये. आज तुमच्या बरोबर मी बोलतोय याला कारण ही टेक्नॉलॉजी आहे. आज कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करणं अनिवार्य आहे. मग आपल्याही सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन आणावं लागतील. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागतील. त्यासाठी आयटीचं नॉलेज असणार. आणि या आयटी मध्ये आपल्या महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा भारतात ज्यांचं खूप मोठ्या याच्यात नाव आहे ते आपल्याला गाईड करणारे पियुष सोमानी. तर पियुष सोमानी ESDS सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड त्यांची कंपनी आहे. ज्यांना तुम्हाला माहिती असेल की कोरोनावरती अगदी 5 मिनिटात त्यांनी कोरोना एक टेस्ट केली सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे. माझ्या घरातल्या लोकांची सुद्धा टेस्ट त्यांनी केली अगदी 5 मिनिटात. आणि डेफिनेटली त्यालाही ऍक्सेप्टन्स आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम करतायत ते. सो त्यांचाही एक अनुभव तुम्हाला ऐकायला मिळणार आहे असे. आणि त्याच्याशिवाय ऑनलाईन बिझनेस, शेअर मार्केट, त्याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहे आमचे चार्टर्ड अकाउंटंट करण महाले तुम्हाला सांगणार आहे. तर असे एकदम जे एक्सपर्ट लोक आहेत. त्याशिवाय एक्सपोर्ट, निर्यात हा खूप मोठा विषय आहे मित्रांनो. निर्यातीत मध्ये खूप संधी राहणार आहे. मला आज दुपारी खूप मोठी ऑर्डर आलेली आहे, अर्थात त्याच्यावर अजून काम चालू आहे. दुपारची गोष्ट आज 4 वाजताची. आणि आय हॅड अ व्हेरी लॉंग डिस्कशन्स. सो फ्रेंड्स, वी आर वर्किंग ऑन इट. 3 दिवसापूर्वी नाशकातले खूप मोठ्या एक्सपोर्टरचा मला फोन आला. ते म्हटले चांडक जी बहुत बड़ा काम है अपने पास, बहुत बड़ा काम करने की प्लान है. मध्ये सह्याद्री वाले म्हटले की या वर्षी खूप. आणि मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला सांगतो की इट्स गोइंग टू बी द ब्युटिफुल इयर नेक्स्ट. 2021 पासून मी तर म्हणतो भारताचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे. पण तुम्हाला त्याच्यासाठी मग काय 21 ला तयारी करणार का? लेट अस बी प्रिपेअर्ड. लेट अस गेट नॉलेज अबाउट इट. लेट अस बी अपडेटेड अबाउट इट. मित्रांनो, लॉकडाऊन झाला 22 तारखेला. आम्ही 24 तारखेला आमचं काम सुरू केलं होतं. आमचा कुठल्याही गोष्टीवर आमचा परिणाम झाला नाही या लॉकडाऊनचा. कारण की फ्युचर ज्याचा विचार असतो, फ्युचरिस्टिक ज्याचं थिंकिंग असतं, तो कधी थांबत नाही.
आणि तीच थिंकिंग तुमच्यामध्ये इन्कल्केट केली पाहिजे. जे सगळे ज्यांना व्यवसाय करायचे त्यांच्यामध्ये थिंकिंग आलीच पाहिजे. तर त्या हिशोबाने हे सगळे प्रयत्न, हा एक मिशन आहे, हे काही नुसतं कार्यक्रम नाही मिळाला, मुवमेंट आहे जे आम्ही करतोय गेल्या 35 वर्षापासून. मी तर अगदी आयसीयू मधून सुद्धा लेक्चर घेतला, कारण की मला वाटलं ठीक आहे, चला आपण आता नीट झालोय तर ठीक आहे ना, आयसीयू मधून बी आय हॅव टेकन ए वेबिनार, बिकॉज आय नो इंडिया नीड्स एंटरप्रेन्योर्स व्हेरी बॅडली. आणि जोपर्यंत माझं हे काम चालू तोपर्यंत एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करायची आहे, एंटरप्रेन्योर डेव्हलप करायचे. सो फ्रेंड्स, मग त्याच्यामध्ये जे जे काही लोक तुम्हाला सहाय्य करू शकतील त्या सगळ्या लोकांची इंटरॅक्शन सेकंड वीक मध्ये होणार आहे आपल्या या उद्योग निवडीच्या ह्या 3 आठवड्याच्या कार्यक्रमात. अँड देन द थर्ड वीक जो होणार आहे, त्या थर्ड वीक मध्ये आपला सगळा फोकस राहणार आहे उद्योगाची निवड कशी करायची. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप राहतील तुमच्या डोळ्यासमोर, उद्योग संधी कशी शोधायची ते सांगितलेलं असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ऑपॉर्च्युनिटीज असतील. मग एक 100 ऑपॉर्च्युनिटीज आहे, 10 आहे, मग 10 वरून 1 वर कसं यायचं? मग त्याच्यासाठी मार्केट सर्वे करावा लागेल, मग त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनावा लागेल, त्याच्यासाठी बिझनेस प्लॅन बनवावा लागेल. ते बिझनेस प्लॅन, ऑपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स कसं बघायचं, बिझनेस प्लॅन कसा बनवायचा, टेक्नो इकॉनॉमिक फिजिबिलिटी कशी चेक करायची, याबद्दल आमचे खूप मोठे तज्ञ आहेत, डॉक्टर राजकुमार फताटे. ते हैदराबादहून आपल्याला गाईड करतील. मी स्वतः त्याच्यात गाईड करणार आहे की प्रोजेक्ट सिलेक्शन हा एक प्रोसेस आहे, एक सिस्टमॅटिक वेने त्याला जायला पाहिजे. जसं मी आधी सांगितलं की, आणि हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा डिसिजन आहे मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा. त्यामुळे 3 आठवडे आम्ही त्याच्यासाठी खर्च करतोय. 3 आठवड्याचा हा पूर्ण प्रोग्राम आम्ही तुम्हाला देतोय की ज्याच्यामधून तुम्हाला उद्योगाची निवड करणं हे सोपं होऊन जाईल. आणि इनफॅक्ट ते स्किल, ते कौशल्य तुमच्यामध्ये इन्कल्केट होईल, डेव्हलप होईल. मग तुम्हाला उद्या कोणत्या सुनील चांडकची, फताटेंची कोणाची मदत लागणार नाही. तुम्हाला ती संधी दिसायला लागेल. एकदा दृष्टी आली ना, जसं जवानीची दृष्टी आली की मुली दिसायला लागतात, तसं उद्योग संधी शोधण्याची दृष्टी आली की संधी दिसायला लागते. ॲज सिम्पल एज दॅट. ते काही असं नाहीये की जे आपल्यामध्ये नाही येऊ शकत. When you call something as a skill, that means it can be developed. ते डेव्हलप होऊ शकतं. परमेश्वराने मनुष्याला दिलेला आहे खूप मोठी देणगी आहे. तो आपल्यामध्ये पाहिजे त्या गोष्टी विकसित करू शकतो. तुम्ही फक्त ठरवायला हवं, बस, दॅट्स इट. तुम्ही ठरवा सगळं काही. आम्हाला हे, मला आयटी स्किल काहीच नव्हतं, आता मी सगळं तुमच्या समोर भाषण करतोय. सगळे डेव्हलप करतात, हार्ड स्किल असू द्या, सॉफ्ट स्किल असू द्या. मनुष्य प्राणाला देवाने दिलेली ही खूप मोठी देणगी आहे. ही ऑर शी कॅन इनकल्केट एनिथिंग. आणि मग ते एक कौशल्य तुमच्यामध्ये, मित्रांनो, तुम्हाला माहिती देणं. आमच्या या कार्यक्रमाचे 3 भागात मी सांगितलं तर त्या पहिले एकदा नॉलेज. आम्ही काय देणार तुम्हाला? नॉलेज देणार आहे. काय काय संधी आहेत, काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याची तुम्हाला एक वेगवेगळे तज्ञ म्हणून माहिती देतील. कारण की जी गोष्ट कधी ते काय की त्यांचं कामच ते आयुष्यभर, त्यामुळे डेफिनेटली दे कॅन गिव्ह यू बेटर अपडेट्स दॅन एनीबडी एल्स. तर ते तुम्हाला माहिती देतील, मग नॉलेज दिलं जाणार आहे. त्याच्याबरोबर मग स्किल. नुसतं नॉलेज असून चालणार नाही, यू हॅव टू हॅव स्किल सेट. तो स्किल सेट तुमच्यामध्ये पाहिजे, तो डेव्हलप करता येतो. मग सर्च कसं करायचं, उद्योग संधी कशी शोधायची, कशी साधायची, हे स्किल आहे. डेफिनेटली त्याच्यासाठी तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, परंतु हे स्किल बी असलं पाहिजे. आणि नुसतं स्किल असून बी चालणार नाही. नॉलेज, स्किल, त्याच्याबरोबर एक महत्वाचा जो लागतो तो म्हणजे ऍटिट्यूड. मग तो एंटरप्रेन्योरियल ऍटिट्यूड म्हणजे माइंडसेट. माइंडसेट लागेल, स्किल सेट लागेल, इन्फॉर्मेशन लागेल. हे 3 आठवड्यात आम्ही तुम्हाला देणार आहोत की ज्यामुळे तुम्ही एकदम प्रॉपर वेने प्रोजेक्ट सिलेक्शन करू शकाल. आणि मित्रांनो, हे 3 आठवड्याचंच प्रशिक्षण नाही तर तुम्हाला लाईफ टाईम सगळी मदत आमच्याकडून राहणारच आहे. तर असा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो सोमवारपासून सुरू होणार आहे. फ्रॉम मंडे इट इज गोइंग टू स्टार्ट.
आणि मंडे पासून पुढचे 3 आठवडे म्हणजे जुलैच्या सेकंड वीक पर्यंत हा कार्यक्रम चालेल. 3 आठवडे सोमवार ते शनिवार हा कार्यक्रम चालणार की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की काय काय संधी आहेत, काय नाही आहेत, आणि आपण उद्योगाची निवड कशी करायची, उद्योगाची संधी कशी शोधायची, असा हा सगळा पूर्ण कार्यक्रम आहे. तर या संदर्भात माझ्या मते आता मी एक प्रास्ताविक सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. आता तुमचे जर काही या संदर्भात प्रश्न असतील तर मी नक्की सांगू शकेल. पण परत एकदा आपल्याला सांगतो मित्रांनो की उद्योगाची निवड जी आहे ती खूप महत्वाचा विषय आहे. तो असा कॅज्युअली घेण्यासारखा अजिबात नाहीये. त्याच्यासाठी खूप सिस्टमॅटिक वेने जायला पाहिजे. म्हणून फर्स्ट वीक मध्ये परत एक जस्ट थोडक्यात तुम्हाला सांगतोय काय कार्यक्रम कसा आहे. फर्स्ट वीक मध्ये उद्योगाची संधी कशी शोधायची, ओके, एक सिस्टमॅटिक वेने कशी संधी तुम्ही शोधू शकता, त्याच्यासाठी लागणारं क्रिएटिव्ह थिंकिंग, डिझाईन थिंकिंग कसं डेव्हलप करू शकता, इनोव्हेशन कसे आणायचे, ग्राहकांची गरज कशी ओळखायची, याच्या मागे जी एक सायकोलॉजिकल थिअरी आहे ती कशी आहे, ते सगळ्या गोष्टी पहिल्या आठवड्यात आपण घेणार आहोत. सेकंड वीक जो आमचा राहील तो ऑपॉर्च्युनिटी वीक, संधी विश्व तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये अनेक क्षेत्राबद्दल म्हणजे ऍग्रो बेस्ड फूड प्रोसेसिंग पासून नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, IT क्षेत्र, एक्सपोर्ट, हेल्थ केअर, त्याच्यानंतर तुमचा ई कॉमर्स, स्टॉक मार्केट, रिव्हर्स इंजिनिअरिंग, अशा वेगवेगळ्या क्षेत्राची एक 8 दिवस सलग एक मोठी मालिका राहणार आहे. पूर्ण सोमवार ते रविवार तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ऑपॉर्च्युनिटीज आम्ही सांगणार, आणि हे सांगण्यासाठी खूप मोठे मोठे तज्ञ आम्ही बोलवलेले. ईश्वर झा म्हणून ॲपेटल्स नावाची पब्लिक लिमिटेड कंपनी, त्याचे मालक आहे, त्याचे CEO आपल्याला गाईड करणार आहे मिस्टर ईश्वर झा. आपल्या नाशिकची नव्हे तर महाराष्ट्रातली अग्रगण्य IT कंपनी ESDS सॉफ्टवेअर सोल्युशन्स, त्याचे मिस्टर पियुष सोमानी आपल्याला गाईड करणार आहे. आपल्या नाशिकचे खूप मोठे सायंटिस्ट ज्यांनी अब्दुल कलामांबरोबर काम केलं आहे, ज्यांनी मंगलयान, चंद्रयान या मोहिमेत प्रत्यक्ष ज्यांचा सहभाग राहिलेला आहे, ज्यांचे 20 पेटंट स्वतःच्या नावावर आहे, असे डॉक्टर ओमप्रकाश कुलकर्णी. त्याच्यानंतर एक्सपोर्ट मध्ये 45 वर्ष ज्यांनी आयुष्याची टाकलेली आहे तर ते मिस्टर मुकुंद कुलकर्णी. याशिवाय जसं मी सांगितलं ई कॉमर्स मध्ये ईश्वर झा, आमचे विशाल कापडणीस, आणि त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये आमचे करण महाले, असे लोक तुम्हाला गाईड करणार आहेत, जे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातली संधी सांगते. आणि थर्ड वीक जो राहणार आहे, या थर्ड वीक मध्ये उद्योगाची एवढा आता विश्व आहे समजो समोर, 100 ऑपॉर्च्युनिटीज आहे, 10 ऑपॉर्च्युनिटी आहे, या 10वरून 1 वर कसं यायचं त्याच्या संदर्भात गाईड करणार आहेत तुम्हाला डॉक्टर राजकुमार पताडे आणि मी स्वतः. हाऊ टू कम ऍट कन्क्लुजन. शेवटी नुसतं पाहून उपयोग नाही, तर ते साधता बी आली पाहिजे, नाही का. नुसती पाहतच राहिल्या ह्या संधी आहेत, त्या संधी आहेत, त्या संधी, अरे पण त्याच्यातून निवडायला तर पाहिजे ना, आणि त्याच्यावर काम बी केलं पाहिजे. संधी शोधणं गरजेचं आहे, पण ती साधनं त्याच्यावर जास्त महत्वाचं आहे. साधता आली पाहिजे. अनेकांना संधी दिसतात पण साधता येत नाही, कारण की साधता येण्यासाठीचं जे एक नॉलेज लेवल असायला पाहिजे, जी एक स्किल असलं पाहिजे, जे काय ऍटिट्यूड असलं पाहिजे, तो नसतो. बरं जेव्हा अरे अरे मला दिसलं होतं पण तू केलं नाही, तो प्रॉब्लेम तुझा आहे. संधी नसते का, असतेच, पण ती साधता आली पाहिजे. त्याच्यावर खूप फास्ट डिसिजन घ्यावे लागतात. तुम्हाला कळायला पाहिजे की अरे अरे वेदर इट इज गुड फॉर मी ऑर नॉट. मग ते त्याचा बिझनेस प्लॅन बनवताना ते लक्षात येईल, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवताना लक्षात येईल की, कारण की 4 बेसिक प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली पाहिजे उद्योग निवडी करताना. 4 बेसिक प्रश्न. बरं झाला पॉइंट मला आठवला. 4 बेसिक प्रश्न कोणते? पहिलं, कॅन आय मेक इट, वेदर आय एम टेक्निकली कॉम्पिटंट टू डू दिस प्रोडक्ट और सर्व्हिस. त्याचं चेक केलं पाहिजे ते सर्व्हिस, ते वेदर आय एम रिअली कॉम्पिटंट टू डू इट. कोणीतरी सांगितलं म्हणून मी ते करायचं नाही, ते मला सुटेबल आहे की नाही, ते मला बनवता येतं की नाही ते पाहायला पाहिजे ना. ओके, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी इट शुड मॅच टू युअर स्ट्रेंथ्स, युअर कॅपॅबिलिटी. तर पहिला भाग राहील की कॅन आय मेक इट. मग टेक्निकल त्याचं अप्रेझल आपण केलं पाहिजे. दुसरं, कॅन आय सेल इट. नुसतं तयार करून चालणार आहे का?
तयार करून काय घरात आपल्याला प्रदर्शन लावायचंय का 2020 आणि 2021 आणि 2022 साली केले प्रोडक्ट, तर ते विकले बी गेले पाहिजे. तर त्यासाठी मार्केट सर्वे करावा लागतो. आणि मित्रांनो, मार्केट सर्वे म्हणजे लोकांना फक्त वाटतं की कस्टमरचा सर्वे नाही. मार्केट सर्वे हा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिटरचा सर्वे करावा लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला रॉ मटेरियल सप्लायचा सर्वे करावा लागेल, त्याच्यामध्ये तुम्हाला मशिनरी सप्लायरचा सर्वे करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वे करावा लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला डिस्ट्रीब्युटरचा सर्वे करावा लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला कस्टमरचा सुद्धा सर्वे करावा लागेल. या सगळ्यांचं सर्वे केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल की कॅन आय सेल इट. आय खूप महत्वाचा आहे. मलाही विकता येईल का? काही लोक आले मार्केट ऍडव्हान्स तुला मिळेल का? असं नाही चालणार. कोणीतरी सांगितलं मी लगेच त्याच्यावर काम करतो ना. तू तुझ्याशी ते नातं जोडलं पाहिजे. यू शुड मॅच वेदर आय कॅन सेल इट, कॅन आय सेल इट. आता ठीक आहे, समजा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं येस यू कॅन सेल इट. नाही, तिसरा प्रश्न कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट. आणखी एवढं सगळं करून तुम्हाला प्रॉफिट बी तर मिळाला पाहिजे. हे सगळं कायसाठी करायचं? अल्टिमेटली if you are unable to get any returns out of it, why should you do this business? मी का करावा बिझनेस? कारण अल्टिमेटली प्रॉफिट तर आलंच पाहिजे ना. आणि ते प्रॉफिट आधी एन्श्युअर केलं पाहिजे. ते असं नाही गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. नाही, वाजवायचीच येते आपल्याला. मग तो प्रॉफिट एन्श्युअर करा. उद्योजक कोण असो मित्रांनो? उद्याची योजना करणारा उद्योजक. त्याची फोड कशी शब्दाची? उद्योजक. वन हू प्लॅन्स फॉर टुमॉरो, जो कल की सोचता है. प्रॉफिट तुम्ही आधीच इन्श्योर करून यायला पाहिजे. तुम्ही बघू बा, करू बा, काय शेवटी प्रारब्धात होईल ते होईल. अरे प्रारब्धात काय, हातात आहे तुझ्या प्रॉफिट, असं नाहीये. म्हणून आपल्याला आपण सकाळी सकाळी काय म्हणतो? सकाळी सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी. कराग्रे म्हणजे ह्या हातात आहे, या बोटात आहे, हे तू करू शकतो. आपली समजा तुम्ही भाग्याला म्हणत होते, ते भाग्य इथे आहे तुमच्या तळ हातात. आपण ते भाग्यरेषा वगैरे जे असतात, पण शेवटी कर्तृत्व कुठे आहे? कराग्रे. कर मध्ये नाही म्हटलं, कराग्रे वसते लक्ष्मी. तर ही लक्ष्मी जी आहे ती आपल्याला जर मिळवायची असेल तर त्याला पुरुषार्थ करावा लागेल. त्यासाठी अभ्यास करावा लागेल. असं नाही की मी आज ठरवलं ना उद्या प्रॉफिट झाला, असं नाही. त्याला प्लॅनिंग करावं लागेल. मग काय काय करावं लागतं ते, म्हणून तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो. बऱ्याच लोकांना कसं वाटतं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे बँकेसाठी बनवायचं. अरे नाही यार, बिझनेस प्लॅन बँकेसाठी नाही बनवायचा आहे, फक्त इन्व्हेस्टरसाठी नाही बनवायचा आहे. नो डाऊट ते तर पाहतीलच. कोणताही इन्व्हेस्टर, कोणताही बँकर तुमचा बिझनेस प्लॅन चेक करणारच आहे. परंतु त्याच्यापेक्षा माझी रिस्क खूप मोठी ना. तो 70-80% टाकेल, 100%, पण शेवटी तर तन मन धन माझं राहणार आहे. शेवटी त्याचे पैसे तर मला रिटर्न करायचेच आहे ना आज ना उद्या. इन्व्हेस्टर असो वा बँकर असो, यू विल हॅव टू रिपे देम. तुम्हाला रिपे करायचं आहे ना. म्हणजे रिस्क 100% तर तुमचीच आहे. आणि उद्योजक कोणती रिस्क घेतो? जो कॅल्क्युलेटेड रिस्क असते. वन हू टेक्स कॅल्क्युलेटेड रिस्क, मोजून मापून अभ्यास करून रिस्क घेतो. सो फ्रेंड्स, विल हॅव टू टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. आणि त्यासाठी कॅल्क्युलेशन करावं लागतील ना. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आणि ते कॅल्क्युलेशन म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट आहे, ज्याच्याने तुम्हाला उत्तर मिळेल कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट. नाही तर काही लोक मी पाहतो, काही लोकांना भेटतो ना, तर त्यांना विचारतो मी काय प्रश्न, काय कसं काय झालं? चांगलं झालंय. काय तुझ्या वर्करना पेमेंट चाललंय? हा चाललंय. रॉ मटेरियलचे सप्लायर वगैरे त्यांना पेमेंट जात आहे. बाकी एमएससीबीचं बिल, मेंटेनन्स वगैरे हा सगळं होत आहे. बँकेचे हप्ते भरले जात आहेत, हो. रेंट दिलं जाते, हो. तुझं काय? घरून आणतोय. कशासाठी? एवढं करून जर घरून पैसे आणत असाल मग कशाला उद्योग करायचा यार. सो फ्रेंड्स, वी मस्ट इन्श्योर प्रॉफिट बिफोर यू व्हेंचर इन. आणि मग चौथा प्रश्न राहतो, कॅन आय मेक इट? येस. कॅन आय सेल इट? येस. कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट? येस. देन चौथा प्रश्न राहतो, कॅन आय इम्प्लिमेंट इट? मी इम्प्लिमेंट करू शकतो का? नुसतं हे करून नाही चालणार ना. विकून प्रॉफिट झालं सगळं, पण कागदावरच्या योजना ज्या आहेत त्या प्रत्यक्षात आल्या बी पाहिजे, त्या प्रत्यक्षात उतरवल्या आल्या पाहिजे.
मग त्यासाठी बी आपल्याला बऱ्याच गोष्टी अगदी अगदी घरच्यांच्या परवानगीपासून अनेक गोष्टींची परवानगी तुम्हाला लागणार आहे. नाही तर एवढं सगळं झालं घरचेच नाही म्हणता काही करायचं नाही, मग काय फायदा. नुसतं घरच्यांची परवानगी नाही तर बाकीचे बँकर्स, एनओसी, वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची खूप काही गोष्टी आहेत. तर कॅन आय इम्प्लिमेंट इट. आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर जो देईल या चारही प्रश्नाचा तो तुमच्यासाठी बेस्ट प्रोडक्ट राहील. आणि हे सगळं विस्तार आज तुम्ही तुम्हाला फक्त एक पुढं थोडं सगळ्या गोष्टी सांगतो. 1 तासात मी तुम्हाला अजून काय सांगणार. पण हे सगळं अतिशय विस्ताराने 3 आठवड्यात साधारणपणे 42 तासात तुम्हाला शिकवलं जाणार आहे. 40-42. आणि या एवढं 40 तासाची फी फक्त 3,000 रुपये आहे. लॉकडाऊनमुळे आम्ही तुमची परिस्थिती लक्षात घेतो आणि त्या हिशोबाने आम्ही अतिशय नॉमिनल कॉस्ट मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या आहे. याच्यावरचा खर्च आमचा त्याच्यापेक्षा जास्त आहे, परंतु आम्ही वी आर ट्राईंग टू गेट स्पॉन्सरशिप असो. पण मित्रांनो अतिशय नॉमिनल कॉस्ट मध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ राहिलो. तर जरूर त्याचं तुम्ही जरूर रजिस्ट्रेशन करू शकता. आता आपले प्रश्नोत्तर झाल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला ही जी पूर्ण हा व्हिडिओ जो आहे तोही तुम्हाला मिळेल. त्याची रजिस्ट्रेशनची लिंक मिळेल आणि यू कॅन रजिस्टर इट टुमॉरो अँड डे आफ्टर. आणि सोमवारी सकाळी तुम्ही याला जॉईन करू शकता. माझ्यामध्ये मला जे सांगायचं होतं मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे. आता यावर तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर मला विचारू शकता. एनी क्वेश्चन्स? काय प्रश्न आहे? येस, धन्यवाद चांडक सर. तर पहिला प्रश्न असाच आहे की बेसिकली माझ्या समोर आता एकाचा आहे की 3 आयडियाज आहेत वेगवेगळ्या. तर मग तिन्ही आयडियाज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत, तर मग त्याच्यामधून एका आयडियात कसं जायचं? तेच मी आता सांगितलं. डेफिनेटली 3 नाही, तुम्हाला तर तुम्ही हा कार्यक्रम केल्यानंतर अजून 100 आयडिया तुमच्या समोर येतील. पण शेवटी लग्न तर एकाशीच करायचंय ना. पण 10 स्थळं पाहायला काय त्या गोष्टी सांगणार आहोत. जसे मी आता 4 पॅरामीटर आजच सांगितले तुम्हाला. डिस्कनेक्ट. मित्रांनो 1-2 मिनिटं थांबा. हा, जर सॉरी फॉर द जर इंटरप्शन झाला. पण मित्रांनो सांगायचं काय की हे 4 पॅरामीटर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि 4 पॅरामीटर नाही, तसे माझ्याकडे 57 पॅरामीटर्स आहेत. डेफिनेटली या सगळ्या चालण्यातून जे निघेल ते बेस्टच राहील, नाही का. जसं अमृत मंथन करा, जेव्हा सागर मंथन झालं तर अनेक विष निघालं ना बाहेर त्याच्यातून. विष काय देवाने पिलं नाही ना. मग ह्याच्यातून अमृत बाहेर काढायचं आपल्याला. मग त्यासाठी हे असे वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडणारच आहे. ती एक प्रोसेस आहे, ती इलिमिनेशन प्रोसेस म्हणतो आम्ही त्याला. ते आम्ही सगळं घेणार आहोत सिस्टमॅटिकली. नो डाऊट, डोंट वरी. राहून द्या, तुमचं कन्फ्युजन दूर करणे हाच या कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे. नेक्स्ट. असा प्रश्न आहे की कोरोना नंतरच्या ज्या व्यवसाय संधी आहे त्याच्याबद्दल अजून मार्गदर्शन, म्हणजे फूड प्रोसेसिंग रिलेटेड. डेफिनेट याच्यामध्ये आपण काय, मी बोललो ऑलरेडी तुम्हाला. आम्ही याच्यातले जवळपास 3 दिवस, 7 दिवसापैकी 3 दिवस हे शेतमाल आधारित जे उद्योग आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे. आमचे कृषी विज्ञान केंद्राचे हेमराज राजपूत हे फूड प्रोसेसिंग ऑपॉर्च्युनिटीज बद्दल सांगतील. त्याच्यानंतर आमचे डॉक्टर कुलकर्णी, ओमप्रकाश कुलकर्णी सर जे आहे ते तुम्हाला काय पद्धतीने तुम्ही करू शकाल, सोलर एनर्जी, बाकीच्या ज्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा वापर करून तुम्ही फूड प्रोसेसिंग मध्ये कसं काम करू शकाल ते सांगतील. त्याशिवाय CFTRI, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हैसूर, यांनी या संदर्भात बऱ्याचशा काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या, मोर दॅन 400 टेक्नॉलॉजीज. त्याचे मिस्टर आहुजा हे आपल्याला गाईड करतात. तर असे 3 लोक त्याच्यात आहे की जे तुम्हाला ह्या शेत आणि खूप संधी राहणार. मित्रांनो मी सांगितलं की अगदी हायजेनिक फूड देण्यापासून पॅकेज्ड फूड प्रोडक्टला खूप डिमांड राहणारे, फूड ही न संपणारी गोष्ट आहे. त्याची गरज कधीच संपणार नाही. त्यामुळे मित्रांनो तो आमचा थर्स्ट एरिया राहणारच आहे आणि त्याच्यात आम्ही देणारच आहोत. नेक्स्ट. ओके, पुढचा प्रश्न असा आहे की सर्व्हिस सेक्टर मधल्या अपॉर्च्युनिटीज बद्दल आहे आणि व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा पण काय स्कोप आहे? सर्व्हिस इंडस्ट्रीज हा तर डेफिनेटली खूप वेगाने वाढणारा बिझनेस आहे मित्रांनो. सर्व्हिस इंडस्ट्री भारतामध्येचा वाढीचा वेग 20% आहे.
परंतु काही प्रगत राष्ट्रामध्ये याचा वाढीचा वेग 80-85% आहे आणि भारतात ह्या सर्व्हिसेसची रिक्वायरमेंट खूप वाढणार आहे. तर मित्रांनो, सर्व्हिस इंडस्ट्री डेफिनेटली इट विल बी ऑल्सो टेकन केअर. मग त्याच्यामध्ये हेल्थ केअर रिलेटेड, ॲग्रो रिलेटेड आणि IT बेस्ड काय काय सर्व्हिस इंडस्ट्रीज आहे त्याची तुम्हाला इथे डेफिनेट गायडन्स देणार आहोत. सर्व्हिस इंडस्ट्री तर डेफिनेटली वी ऑलवेज रिकमेंड की आपण सर्व्हिस इंडस्ट्री केली पाहिजे, कारण की याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट नसते आणि मार्केट खूप मोठं आहे, वर्किंग कॅपिटल लागत नाही मुख्यतः. त्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्रीचे तर आम्ही पुरस्कर्ते आहोत. डेफिनेटली त्या संदर्भात तुम्हाला विशेषतः IT रिलेटेड ज्या काही टेक्नॉलॉजी, आता टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस द्यायला पाहिजे आपल्याला, ही गरज आहे. टाइम ई कॉमर्स हे सर्व्हिस बिझनेस जरूर नाही की तुम्ही काय मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे. आज एवढं मोठे ह्याचे का मग अलिबाबा पासून अनेक कंपन्या ज्या आहेत, ओयो रूम असेल किंवा काय असेल, ह्या सगळं काय आणि ही एक सर्व्हिसेस आहे. दे डोंट मॅन्युफॅक्चर, इव्हन तो खिळा सुद्धा मॅन्युफॅक्चर करत नाही. पण त्यांची टेक्नॉलॉजी बेस्ड सर्व्हिसेस आहेत, ते आम्ही याच्यात डेफिनेटली वी आर गोइंग टू टेक केअर ऑफ इट. अजून काय होतं सर्व्हिस इंडस्ट्री? डिहायड्रेशन. हा, डिहायड्रेशन. डिहायड्रेशन जसं मी आता सांगितलं की सोलार बेस्ड जे डिहायड्रेशन आहे, इव्हन त्याच्यामध्ये जे आणि डिहायड्रेशनला खूप स्कोप राहणार आहे. मित्रांनो, कसं आहे की अनेक देश असे आहे की जिथे फ्रेश काही राहत नाही आणि तोपर्यंत फ्रेश व्हेजिटेबल तिथे जाईपर्यंत टिकत नाही. मग यांना डिहायड्रेट केलं की त्याची लाईफ वाढते. आणि डिहायड्रेशनला खूप डिमांड आहे. अगदी ओनियन फ्लेक्स पासून, ओनियन पावडर पासून, टोमॅटो फ्लेक्स पासून, टोमॅटो पावडर पासून खूप असे प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये पाणी आहे, ते सगळं त्याचं पाणी काढलं की त्याची लाईफ वाढते. कसुरी मेथी काय आहे? डिहायड्रेटेड मेथीची जुडी आहे, नाही का? अशा अनेक गोष्टी आहे की ज्याला खूप डिमांड आहे. म्हणजे मग आपण पाहतो की आल्याची सुंठ होते, सगळे ड्रायफ्रुट्स, मग किसमिस आणि अशा अनेक गोष्टी आहेत. तर मित्रांनो, डिहायड्रेशन इज अ व्हेरी बिग इंडस्ट्री आणि त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. नेक्स्ट. बेसिकली बँक लोन प्रोसेस बद्दल पण याच्यामध्ये गाईड करणार आहे. आता इनफॅक्ट त्याचा हा विषय काय, कारण की आता प्रोजेक्ट सिलेक्शनचा विषय आहे. बँक लोनचा आताच या आठवड्यात आमचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. तुम्हाला नंतरच्या याच्यामध्ये तुम्हाला बँक लोन एक वेगळं वेबिनार राहील, वेगळं एक आठवड्याचा राहील, त्याच्यात तुम्ही करू शकाल. आता सध्या आम्ही आता हा 3 आठवड्याचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे प्रोजेक्ट सिलेक्शन हा आहे. उद्योग संधीची शोध आणि प्रोजेक्ट सिलेक्शन त्याच्याबद्दल गायडन्स करणार आहे. त्याची नक्की आम्हाला सगळी माहिती आहे, पण तुम्हाला अगदी थोडक्यात आम्ही त्याच्याबद्दल माहिती बी देऊ या कार्यक्रमात, पण थोडक्यात राहील ती. डिटेल जे आहे ना ते, कारण की एक आठवड्याचा कार्यक्रम असतो. ओके, नेक्स्ट. ओके. आणि आपण याच्या ज्या संधी आपण वेगवेगळ्या डिफाईन केलेल्या अपॉर्च्युनिटी वीक मध्ये, तर त्या कशा डिफाईन झाल्या, म्हणजे त्याचं मागे हे काय? त्याच्या मागे डेफिनेटली करंट सिच्युएशनच आहे ना. बेसिकली आम्ही तुम्हाला ज्या वर्तमानातल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच असं सांगणार आहे. उगाच तुम्हाला भूतकाळात काय घेऊन जायचं, जे भविष्याची रिक्वायरमेंट आहे ते सांगणार आहोत आम्ही तुम्हाला, कारण की त्याची जाण आहे आम्हाला. आम्ही स्वतः, मी सांगितलं मी स्वतः उद्योजक आहे. वी नो व्हॉट इज. आणि एंटरप्रेन्योर कोण असतो, तोच ना द्रष्टा असतो. त्याला ते कळायला पाहिजे की इमर्जिंग फील्ड कोणते आहे. आम्हाला माहिती इमर्जिंग फील्ड हेल्थ केअर आहे, आम्हाला माहिती ॲग्रोबेस इमर्जिंग फील्ड आहे, आम्हाला माहिती एक्सपोर्ट इमर्जिंग आहे, कॉमर्स इमर्जिंग आहे, IT इमर्जिंग आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन जे शेअर मार्केट आहे. अशा अनेक गोष्टी आणि त्याच विषयाबद्दल आपण गायडन्स. हे पण जगामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहे, पण आपल्याला सध्या कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये ज्याला जास्तीत जास्त स्कोप राहणार आहे अशा गोष्टीबद्दलच याच्यामध्ये गायडन्स करणार आहोत. म्हणजे छोट्यापासून कोणत्याही मोठ्या स्केलवर तुम्हाला करता येईल त्या गोष्टी आपण. आणि डेफिनेटली इट इज टोटली कोणत्याही इनव्हॅलिड गोष्टी नाही सांगणार आहे आम्ही तुम्हाला. ज्या गोष्टी तुम्हाला इमिजिएट अपील होतील त्या सांगणार आहे. आणि नुसते त्या गोष्टी त्याचं तंत्रज्ञान कुठे मिळेल तेही सांगणार आहोत आम्ही. डोंट वरी. येस. ओके. अँड बेसिकली ऍग्रिकल्चर वरती आपली भारताची इकॉनॉमी खूप डिपेंडंट आहे. तर ऍग्रिकल्चर बद्दल तुमचं काय मत आहे फ्युचर? ऍग्रिकल्चर हेच फ्युचर आहे. तुम्ही जर माझा आता ऐकलं असेल पूर्ण, माझा पूर्ण भरा ऍग्रिकल्चर. मित्रांनो, डेफिनेटली भारतामध्ये खूप मोठी संधी आहे काम करायची.
शेतमाल जो आहे त्याच्यावर प्रक्रिया होत नाही आपल्या भारतामध्ये. 5% सुद्धा शेतमालावर प्रक्रिया होत. आज आपण अनेक क्षेत्रात कोरोना काळात आपल्याला देशाला अजून 2.5 वर्षापूर्वी इतका अन्नधान्याचा साठा आहे. हे 2.5 वर्ष जरी उत्पादन नाही झालं आम्ही आपण निश्चितपणे जिवंत राहू शकू. 135 कोटी लोक जिवंत राहू शकू एवढा आहे. पण आता जरूर आहे की ते माझ्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं वगैरे हे जे सांगतायत व्हाय दे आर सेइंग, म्हणजे हे शेती उत्पादन वाढून नाही. सॉरी, परत इंटरनेटचा काहीतरी इश्यू आहे. चालू आहे ना हे? तर मला सांगायचं काय मित्रांनो, तर शेती आहे ना, याच्यावर तर खरं प्रेम करायची खूप गरज आहे. हा शेतमाल प्रक्रिया, शेतमाल एक्सपोर्ट हा विषय आपण या पूर्ण कार्यक्रमात खूप प्राधान्याने घेणार आहोत. कारण की वी नीड ॲग्रोप्रेन्युअर्स. शेतकऱ्यांनी आता उद्योजकीय दृष्टीने काम करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला आपला शेतमाल हा कसा व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचू शकेल त्यासाठी यंत्रणा करावं लागेल. त्यासाठी पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल आणि छोट्या प्रायमरी प्रोसेसेसची खूप गरज आहे. त्यामुळे मित्रांनो, I think agriculture is going to be the future which has been forgotten. But because of Corona, I must thank कोरोनामुळे परत लोकांना त्या शेतीची आठवण झाली आणि आता हा शेत आपल्या बळीराजासाठी सुवर्ण काळ आहे. केवळ बळीराजासाठी नाही तर त्याच्यावर डिपेंड असलेले सगळे जे काही लोक आहेत त्यांनी फक्त उद्योजकीय दृष्टिकोनातून काम करण्याची गरज आहे. त्यामुळे ऍग्रिकल्चर इज गोइंग टू बी द फ्युचर ऑफ द कंट्री, नो डाऊट. येस. काही क्वेश्चन्स कोर्स रिलेटेड आहे, तर मी बेसिकली आता चॅट स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला आणि जी चॅटबॉक्स मध्ये जी लिंक टाकलेली त्याच्यावरून तुम्ही या पेज वरती येणार आणि इथे तुम्हाला डिटेल सिलेबस मिळेल, म्हणजे ज्या अपॉर्च्युनिटीज वीक आम्ही कव्हर करणार आहे आणि एकदम जे आता पॉइंट सरांनी सांगितले तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला इकडे डिटेल मध्ये बघायला मिळेल. आणि आपला या बॅचची साईज 20 स्टुडंट्स पर्यंतच मर्यादित असते आणि प्रत्येक सेशनची तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा मिळते. जर इन केस तुम्ही एखादा सेशन मिस केला तर तुम्हाला ईमेल वरती त्याची सेशनची रेकॉर्डिंग भेटते एव्हरी डे. आणि इंटरॅक्टिव्ह सेशन असतात, सगळे झूम वरती असतात आणि प्रत्येक सेशनचं म्हणजे तुम्ही प्रश्न विचारू शकता डिरेक्टली. आणि हे काही स्पीकर्स आहेत, स्पीकर्स अजूनही आहे आपले, पण इकडे लिमिटेशन असल्यामुळे हे काही स्पीकर्स आहेत. आणि फी याची ऑनलाईन डिरेक्टली भरू शकतात, 3000 रुपयाची फी आहे. तर याच्यावरून मी अजून काही प्रश्न विचारतो. तर बेसिकली अजून पुढचा प्रश्न असा की कोणत्या बिझनेस वरती बॅड इम्पॅक्ट पडू शकतो? मी सांगितलं आपल्याला बेसिकली कसं की हॉटेल इंडस्ट्री, त्याच्यानंतर जी ट्रॅव्हल टुरिझम इंडस्ट्री याच्यावर नक्कीच काही काळ निदान 6 महिने वर्षभर, इव्हन एंटरटेनमेंट इंडस्ट्री आज सगळे मल्टिप्लेक्सेस बंद आहेत. सगळं सिरियल आहे ते सगळे जुने रामायण महाभारत वगैरे सगळे आपण पाहू राहिलो. बट वी नीड टू, म्हणजे या इंडस्ट्रीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. तशा बरेच इंडस्ट्री आहे, परंतु डेफिनेटली या काही इंडस्ट्रीज आहे ज्याच्यावर परिणाम आहे. पण काही नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहे. बघ कसं परमेश्वर आहे ना, एक जिथे म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व कुठे मानायचं, जिथे अव्यवस्था आहे तिथे परमेश्वराचं अस्तित्व. तो कधी परमेश्वर आहे ना एका याच्याने तुम्हाला कधीच नाही करतो का, एखादं चांगलं दिलं तर काहीतरी कमी करणारच आहे. ओके, तर डेफिनेटली आता काही ऑपॉर्च्युनिटीज कमी होतील तर काही ऑपॉर्च्युनिटीज वाढतील. आता लोकल पर्यटनाला कदाचित जास्त संधी राहतील, परदेशी पर्यटन कदाचित बंद होईल आणि त्यामुळे आपल्याला भारताचं जे टुरिझम आहे ते वाढायला संधी राहील. कारण की लोक म्हणतील नको कशाला परदेशात जायचं, लेट अस गो टू इंडिया. इंडिया इतकं भारी आहे, सगळं वर्ल्ड इंडियामध्ये आहे इतक्या आपल्या भारतामध्ये. त्यामुळे त्याला 6 महिन्यात तुम्हाला खूप चांगलं परिवर्तन इंडियन टुरिझम इंडस्ट्रीमध्ये दिसेल. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आता ते अजून स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतील. आणि डेफिनेटली सोशल डिस्टन्सिंग हा सगळा जो गोष्ट आहे, एज्युकेशन इंडस्ट्रीवर खूप मोठा परिणाम झाला आहे आमच्यासाठी. पण त्यांनी नवीन अव्हेन्यू शोधले तर काय प्रॉब्लेम नाही ना, आमच्यावर काही परिणाम नाही झाला. पण काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बंद झाले, कारण की ते जे परिवर्तन करणार नाही ते बाहेर पडतील. इफ यू डोंट चेंज देन पीपल विल चेंज, व्हेरी इझी. ओके, नेक्स्ट. आणि सर आपली हॉटेल इंडस्ट्री एक नॉर्मल कधी होईल?
तिला व्हायला माझ्या मते निदान एक अजून निदान ऍटलिस्ट डिसेंबर पर्यंत लोक बाहेर नाही पडणार. म्हणजे बाहेर पडतील तर ते खूप काळजी नाही. पण मग त्याच्या ऐवजी काय चालेल, यू कॅन स्टार्ट क्लाउड किचन, पार्सल पॉइंट्स, हे वाढणार ना. लोक हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यापेक्षा पीपल विल लाईक टू प्री कुक्ड गोष्टी ज्या आहेत, हिट अँड ईट सारख्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीला म्हणजे जे सगळं रेडीमेड फूड्स वगैरे जे आहे याचं वाढेल ना चलन, आणि तो हायजेनिक देईल, त्याच्या गोष्टी वाढतील. मग आता सगळ्या हॉटेल इंडस्ट्री कन्वर्ट कशा झाल्या, पार्सल पॉइंट मध्ये. मग त्याच्यामध्ये तुम्ही या जसं झोमॅटो, स्विगी वगैरे असे जे काही, किंवा तुम्ही स्वतःची एखादी ऑनलाईन सर्व्हिस सुरू करू शकता. आणि जर हे केलं तर माझ्या शेवटी लोकांना काय माहिती का, आता या गृहिणी सध्या ज्या आहेत त्या वैतागलेल्या आहेत. आता काय करणार घरातच बसून. पण बाहेरचं फूड हे कसं आहे, अनेक गोष्टींसाठी लागत असतं आपल्याला. पण मग जो चांगलं देईल त्याला चांगलं, त्याला डिमांड राहील. वन हू कॅन गिव्ह हायजेनिक फूड आणि मानवी स्पर्श विरहित जर राहिलं तर पीपल विल गो फॉर दॅट, नो डाऊट. अशा अनेक गोष्टीचं डिमांड राहणार आहे. तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये जर अशा गोष्टी केल्या, आणि त्याला मग तुम्हाला हॉटेल असायची गरज नाही ना, घरात बसून करा ना तुम्ही क्लाउड किचन. ओके, नेक्स्ट. ओके, आय थिंक आपण जवळपास सगळे क्वेश्चन्स कव्हर केले. उद्याच्या वेबिनार बद्दल हा बरं, ठीक आहे, खूप चांगली आठवण केली. एक मित्रांनो जरूर सांगू इच्छितो, उद्या आपण सगळे जण उद्या याच वेळेला संध्याकाळी 7 वाजता आपण जरूर जमा वेबिनार मध्ये. आम्ही लिंक पाठवू त्याची. उद्या खूप मोठे जे उद्योजक आहेत, बीव्हीजी कंपनी आपल्याला माहिती असेल, भारत विकास ग्रुप, ज्यांनी जवळपास 1 लाख लोकांना रोजगार दिलाय, ते हनुमंतराव गायकवाड, त्यांचा उद्या एक सेमिनार आहे. आणि विशेषतः म्हणजे मागच्या 2 आठवड्यापूर्वी त्यांचं सेमिनार झालं होतं, त्यावेळेस त्यांनी त्यांचा उद्योजकीय प्रवास आपल्याला सांगितला होता. या सेमिनारमध्ये उद्याच्या ते विशेषतः हेल्थ केअर, ॲग्रो बेस्ड आणि फूड प्रोसेसिंग या क्षेत्रात काय काय संधी आहे याबाबत ते सांगणार आहे. आणि एवढा मोठा उद्योजक तुमच्याशी बोलायला येणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना अपील करेल की उद्या संध्याकाळी 7 वाजता परत तुम्ही यावं आणि हनुमंतरावांबरोबर चर्चा करायची. एक दुर्मिळ संधी, खरोखर दुर्मिळ आहे मित्रांनो, खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्यांच्याशी संधी एक आपल्याला गप्पा मारायची, त्यांच्याकडून जाणून घ्यायची संधी उद्या आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतोय. त्याचं जरूर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आमच्या उद्योगवर्धीच्या युट्यूब चॅनलवर जा, उद्योगवर्धीच्या वेबसाईटवर जा, फेसबुक पेजवर जा, तुम्हाला त्याची सगळी लिंक भेटून जाईल. यू प्लीज गो विजिट, कीप विजिटिंग. तुम्हाला अनेक अपडेट्स येत राहतील. युट्यूब चॅनलवर तुम्ही हनुमंतरावांची पहिली मुलाखत सुद्धा झाली, ती सुद्धा ऐकू शकाल. आणि बाकी आमच्या बऱ्याच उद्योजकांच्या मुलाखती आहेत, त्याच्यामध्ये 20 उद्योजकांच्या मुलाखती त्याही ऐकू शकाल. आणि डेफिनेटली उद्याचं मिस नका करू असं मी जरूर आपल्याला विनंती करेन. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही हे सगळं जाणून घेतलं. ज्यांना कोणालाही याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आम्ही आपल्याला सविस्तर माहिती दिली आहे. 3 आठवड्याचा कार्यक्रम आहे. पहिल्या आठवड्यात उद्योग संधीचा शोध, दुसऱ्या आठवड्यात वेगळ्या क्षेत्रातल्या उद्योग संधी आणि तिसऱ्या आठवड्यात उद्योगाची निवड. असं सिस्टमॅटिकली आपण त्या पूर्ण प्रोसेस मधून जाणार आहोत. आय विल रिक्वेस्ट यू की तुम्ही या कार्यक्रमात जॉईन करा. अतिशय नॉमिनल कॉस्ट, जस्ट 3000 रुपीज फॉर 3 वीक्स आम्ही घेतोय. तर तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हावं अशी मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.